आमदार विश्वनाथ भोईर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल आज ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी शपथ घेतलेली ती खोटी शपथ घेतलेली आहे, काय वाटते? नाही, खोटी शपथ घेतली असं ते कसं काय म्हणतात? खोट्या शपथ घेण्याचं काम, खोटे आश्वासनं देण्याचं काम त्यांचं आहे, संजय राऊतांचं। एकनाथ शिंदे हा तळागाळातील कार्यकर्ता आहे, जे करणार असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो। झालं कसं माहिती आहे का, आता मराठा आरक्षणाबद्दल मला वाटतं तो बोलला असेल, तर मराठा आरक्षण देण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ही ह्या लोकांनी आतापर्यंत कधी घेतली नाही। संजय राऊत असतील, अजून कोणी असतील, ह्या लोकांनी त्या समाजासाठी काय केलं नाही। एकनाथ शिंदेंनी पोटतिडकीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे प्रयत्न केलेत ते इतिहासात लिहिण्यासारखे प्रयत्न आहेत। असं कोणी केलं नाही आणि जे त्यांनी केले, बोलले ते करून दाखवलं ना। खोटी शपथ कशात होते? शरद पवारांनी सांगितलं की जे आरक्षण घेतले तातडीने, मात्र ते न्यायालयामध्ये टिकणार की नाही अशी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे की अशी त्यांना ही भीती वाटते असं त्यांनी। नाही, न्यायालयीन लढाई पण लढणार ना। असं काय नुसतं आरक्षण दिलं घे आरक्षण असा काय विषय नाही। त्याच्यासाठी न्यायालयात जावं लागणार, पिटिशन दाखल करावे लागणार, ते सर्व करणार। ते त्यांच्या करण्याच्या त्यांच्या अख्याधारीत आहे, ते त्यांच्या डोक्यात आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या, म्हणून ते त्यांनी आरक्षण देऊ केलं आहे ना। नाहीतर असंच आरक्षण देणं त्यांना सहज शक्य होतं, परंतु सर्व गोष्टींचा अभ्यास करून कमिटी बसवून योग्य पद्धतीने ते प्रकरण हाताळून त्यांनी आरक्षण देऊ केलेलं आहे। आणि ते पहिलेपासून बोलतात की मी आरक्षण देणार, पण टिकणारं आरक्षण देणार, आणि ते त्यांनी खरं करून दाखवलेलं आहे। आता ह्या लोकांना कसं आहे माहिती आहे का, पवारसाहेब वगैरे फार मोठी माणसं आहेत, माझ्यासारखं बोलणं चुकीचं आहे, परंतु आता त्यांना त्यांच्याजवळ काही राहिलं नाही। एकुलता एक मराठा समाजावरती त्यांनी आतापर्यंत राजकारण केलं, तो मराठा समाजसुद्धा आता एक हाती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने वळलेला आहे। त्यामुळे कुठेतरी खडे मारत राहायचं काहीतरी ते त्यांची जुनी सवय आहे। आणि पवार साहेबांचं कसं आहे, जे बोलतात त्याच्यापेक्षा उलटं असतं। त्यांनी खंत व्यक्त केली की आरक्षण टिकणार नाही, म्हणजे त्यांना माहिती आहे की हे टिकणारं आरक्षण आहे। एकंदरीत मुख्यमंत्री यांनी आता विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजासाठी एकंदरीत कुठेतरी प्रयत्न सुरू असताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका मांडली आहे। 22 तारखेला पुढे रस्ता रोको वगैरे याचीही 3 तारखेला मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करणार आहेत, याकडे कसं? मला वाटतं मनोज जरांगे पाटलांनी आता थांबायला पाहिजे आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी हे आरक्षण देऊ करण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यांनी जे जे केलं त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि विश्वास ठेवून ते आरक्षण कसं पदरात पडेल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सारखं उपोषण करून किंवा कुठली गोष्ट करून त्यांची पण तब्येतीला प्रॉब्लेम होतो आणि मग सरकारलासुद्धा हे होतं की त्यांच्या तब्येतीचं उद्या काय झालं तर। त्यापेक्षा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण देणार हे जाहीर केलेलं आहे आणि टिकणारं आरक्षण देणार हे जाहीर केलं, तर त्यांनी त्याच्यामागे लागून ते आरक्षण घ्यावं आणि हे बाकीचं मला वाटतं थोडं थांबवावं अशी त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्यांनी तब्येत जपावी, आरक्षणासाठी त्यांनी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवावा। एकंदरीत कुठेतरी हे आंदोलन त्यांनी थांबवण्यात यावं अशा प्रकारची मत जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। कॅमेरा पर्सन मोहनसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।